नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे मित्रांनो। ऑक्टोबर ते मार्च महिन्यापर्यंतचे पेमेंट या ठिकाणी आलेले आहे। म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांना आधीचे पैसे मिळालेले नाही त्या सर्व लाभार्थ्यांना आता हे पैसे मिळणार आहे। त्यासाठी शासनाने नवीन जी आर काढलेला आहे। या ठिकाणी 631 कोटीपेक्षा जास्त निधी या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। मग हा जो निधी आलेला आहे, जे अनुदान आलेले आहे, हे कोणाला मिळणार आहे, तुम्ही यासाठी पात्र आहात का, कोणकोणत्या लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, जर तुम्हाला पैसे मिळायचे असेल तर त्या ठिकाणी कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याविषयी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता की विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा 24 मार्च 2025 रोजीचा जी आर आहे। मित्रांनो प्रस्तावनेमध्ये काय दिले आहे ते बघूया। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या राज्य पुरस्कृत, केंद्र पुरस्कृत कोणत्याही इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या राबवण्यात येतात। मग माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी मार्फत करण्यात आलेले आहे। पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे 2025 पर्यंतचे अर्थसहाय्याचे जे काही पैसे आहेत ते डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा की तुम्हाला मार्च पर्यंतचे पैसे मिळालेले आहे। मागचे 2 महिन्याचे पैसे बाकी होते म्हणून ते पैसे तुम्हाला आलेले नाही, तर ते 2 महिन्याचे पैसे आता येणार आहेत। तर कुठल्या महिन्याचे पैसे येणार आहेत बघा। राज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुका होत्या 2024च्या, त्यामुळे काय झालं, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना दिलेले नव्हते आणि ते वितरित करण्यात आलेले नव्हते। आता जे तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत ते मार्च पर्यंत जमा झालेले आहे। मागचे जे 2 महिन्याचे पैसे आहे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे ते पैसे आता तुम्हाला जमा होणार आहे। आता सदरचे प्रलंबित असलेले अर्थसहाय्याचे वितरण डीबीटीद्वारे थेट तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी स्वतंत्र बँक खाते त्यांनी काढलेले आहे। तर मग शासन निर्णय काय सांगिततोय बघा। मग ज्या काही संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना यांचा लाभ डिसेंबर 2024 पासून डीबीटी पोर्टलद्वारे देण्यात आलेला आहे। मग राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत ज्या इंदिरा गांधी योजना आहे, राष्ट्रीय वृद्धापकाळ, राष्ट्रीय विधवा आणि राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, मग या योजनेतील लाभार्थ्यांचे माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024चे अर्थसहाय्य मिळालेले नाही त्यांना डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यात आलेले आहे। आपण बघितलं की मागच्याच त्या खात्यामध्ये हा निधी आता या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे। खाली जे तक्त्यामध्ये नमूद केलेला निधी आहे किंवा पैसे आहे ते त्या योजनेच्या नुसार या ठिकाणी हे पैसे मागणी जी झालेली आहे त्यानुसार हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे। मग मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्याची सारखी आहे की जर तुम्हाला आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नसेल ऑक्टोबरपासून, तर तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे 6 महिन्याचे पैसे या ठिकाणी मिळणार आहे। आणि ज्यांना मार्च पर्यंतचे पैसे मिळणार आहे त्यांना हे 2 महिन्याचे पैसे 3000 रुपये तुम्हाला येत्या 31 मार्चच्या आत हे जमा होणार आहे। तर या ठिकाणी आनंदाची बातमी अशी आहे की ज्या लाभार्थ्यांना आधीचे पैसे मिळालेले नव्हते त्यांना आधीचे पैसे मिळणार आहे आणि ज्यांना 2 महिन्याचे पैसे बाकी आहे त्यांना 2 महिन्याचे पैसे मिळणार आहे। परंतु मित्रांनो तुम्हाला जर आत्ताच जर तुम्ही डीबीटी केली नाही, डीबीटी पूर्ण नसेल तर तुम्हाला कुठलाही लाभ मिळणार नाही। त्यासाठी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की तुम्ही डीबीटी पूर्ण करून घ्या। तर मित्रांनो या ठिकाणी ही तक्त्यामध्ये तुम्ही बघू शकता, तर एकूण 631 कोटी 47,82,000 एवढा निधी या ठिकाणी या सर्व बँक खात्यामध्ये ज्या योजनेचे बँक खाते त्यामध्ये वर्ग करण्यात आलेला आहे। या अर्थसहाय्याबाबत सहसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, नियंत्रण अधिकारी तसेच अवर सचिव सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग, आहरण व संवितरण अधिकारी राहतील। मग वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 12/1/2023 नुसार या ठिकाणी सदरचे अर्थसहाय्य बिनशर्त आहे। त्यांनी सदर अर्थसहाय्याचे या ठिकाणी जो नमुना दिलेला आहे त्यानुसार हे वितरित करण्यात यावे। मग यामध्ये
www.ecom.gov.in या संकेतस्थळावर हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। मग नाही तुम्ही या वेबसाईटवर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्हाला 31 मार्चच्या आत हे पैसे जमा होणार आहे। जर तुमचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असेल तर त्या ठिकाणी तुमचे पैसे जमा होण्यास वेळ जातोय, काही जणांचे जमा झालेले नाही। तर मित्रांनो, लवकरात लवकर पोस्टात खाते काढून घ्या, एका दिवसात तुमचं DBT पूर्ण होतील आणि तुम्हाला हे पैसे या आठवड्यातच मिळणार आहे। जास्तीत जास्त 31 मार्चपर्यंत सर्व पैसे सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे। फक्त ज्यांचं DBT पूर्ण आहे, ज्यांचं आधार कार्ड अपडेट आहे, तर त्यासाठी तुम्ही संजय गांधी विभाग तुमचे जे तहसील कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन, तुम्हाला जर पैसे मिळाले नसेल तर त्या ठिकाणी जाऊन तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या, त्यांना दाखवा, त्यांना कागदपत्र घेऊन जा, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। काही अडचणी असतील त्या त्रुटी दूर करून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे आनंदाची बातमी आहे की आता मागील सर्व पैसे मार्चपर्यंतचे मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।